तर थोड्या वेळापूर्वी माझ्यावर घडलेला एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक प्रवासी आला होता माझ्या रिक्षाजवळ. थोडीशी ड्रिंक केली होती त्यानी. तो आल्यानंतर त्याच्यानंतर मला म्हटला, दादा थोडं कॉलवर बोला." साधा फोन होता त्यांच्याकडे, आपला कीपॅडचा फोन असतो तसा. मी फोनवर बोललो. तो म्हणला समोरून मला माणूस, की "दादा तुमचा नंबर पाठवा, मी लोकेशन पाठवतो. त्या लोकेशनवर त्या माणसाला व्यवस्थित पोहोचवा." "ठीक आहे," म्हणलं, "चालेल," म्हटलं. त्यांनी लोकेशन पाठवलं WhatsAppला मला. त्याच्यानंतर तो माणूस म्हटला, "दादा पैशाचं टेन्शन घेऊ नका." व्यवस्थित बोलत होता. "पैसे जेवढे होईल मी तेवढे देईल. फक्त त्यांनी जर लोकेशन पाठवले ते मला सापडत नाही आहे. मला त्या लोकेशनवर व्यवस्थित सोडा." "ठीक आहे," म्हटलं, "बस बाबा." आणि तो माणूस बसला. रिक्षा 4-5 किलोमीटर थोडी पुढे गेली. त्याच्यानंतर जशी-जशी त्याला रिक्षाची हवा लागायला लागली मित्रांनो रनिंगमध्ये, तर त्याला अक्षरशः त्याने ड्रिंक केली होती ती चढली त्याला. चढल्यानंतर तो रिक्षातच झोपायला लागला, थुकाय वगैरे लागला. त्याला म्हणलं, "दादा व्यवस्थित बसा." "ए, तू गाडी चालव ना." सटकला बाबा. ठीक आहे म्हणलं, आता व्यवस्थित त्याला लोकेशनवर पोहोचवू आपण. लोकेशनवर गेलो. त्याच्यानंतर त्याला म्हणलं, "दादा लोकेशन आलं तुमचं, इथं उतरा तुम्ही आणि तुमचं जे भाडं झालेलं आहे ते भाडं मला द्या." त्याच्यानंतर तो म्हटला, "ए कोण रे तू? माझी गाडी आहे, मी काय खाली उतरणार नाही. तुला जा काय करायचं कर. कसले पैसे वगैरे." बोलायला लागला. आता तो नडायला लागला. आता तो पिलेला होता. आता त्याच्यावर काय बोलायचं म्हटलं. मग मी जो कॉल आला होता मला त्या ज्यांनी लोकेशन पाठवलं होतं, मी त्यांना कॉल केला. म्हणलं, "दादा हे माणूस असं-असं करायला लागला आहे, असं-असं बोलायला लागला आहे." त्याच्यानंतर तो माणूस म्हणला, "दादा जाऊ दे, सोडून दे. त्या माणसाच्या नको नादी लागू. त्याला जास्त झाले असेल. काय भाडं असेल तर मी तुला ऑनलाईन पाठवतो तुझ्या नंबरवर." "ठीक आहे दादा," म्हणलं, "मला भाडं पाठवून द्या. मी या तुमच्या बरोबर लोकेशनवर गेटवर सोडलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही येऊन त्यांना घेऊन जावा. कारण आपल्याला भांडणं-तंडणं करायला आवडत नाही. त्याच्यामुळं त्या माणसाला मी तिथंच सोडतो. त्याच्याबरोबर वाद घालत बसणार नाही." कसं आहे, वादाने वाद वाढत असतो आणि तो ऑलरेडी पिलेला आहे. त्याच्यामुळं मी त्या माणसाला म्हणलं, "बाबा खाली उतर." समोरचा माणूस चांगला होता. त्याने मला ऑनलाईन पैसे पाठवले. त्या माणसाला, "उतर बाबा खाली," म्हटलं. "तुला कुठं जायचं आहे जा. गाडी माझी आहे, मला जा." "नाही, मी नाही उतरणार. तुला काय करायचं आहे ते कर." हे ते. तरी बाबा कसं तरी करून त्याला मी खाली उतरवला. त्याच्यानंतर तो गाडीच सोडायला तयार नव्हता. गाडीतनं उतरायला तयार नव्हता. कसं तरी त्याला वडाताण करून खाली उतरवलं. गाडीचा स्टार्टर मारला आणि तिथून कल्टी मारली. तर असे प्रवासी असतात काही जणं. लय भारी प्रवासी भेटतात. आता त्याचा व्हिडिओ काढायचा होता, पण जाऊ द्या म्हटलं, एखाद्याला कुठं फेमस करता. त्याच्यामुळं व्हिडिओ नाही काढला मी. सोडून दिला. म्हटलं आपलं एकटं जाऊन व्हिडिओ बनवावं. कसं आहे, रिॲलिटी जास्त दाखवलं की माणसांना ते जास्त आवडतं. पण जाऊ द्या, मी नाही काढला व्हिडिओ, नको म्हटलं. एखाद्याचा व्हिडिओ काढणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे मी सोडून दिलं. तर असे किस्से घडतात मित्रांनो दररोज आपल्याबरोबर. तुमच्यावर एखादा कुठला किस्सा घडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.